आणि यानंतर मुंबईतनं एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। जे रुग्णालयाचे अधिष्ठाता अर्थात डीन तात्याराव लहाने यांना छगन भुजबळ यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याबद्दल सत्र न्यायालयानं दोषी ठरवलेलं आहे। अमेय राणे आपल्या सोबत आहेत। अमेय, काय माहिती? न्यायालय मुंबईच्या सत्र न्यायालयात स्थित असलेलं प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट म्हणजेच पीएमएलए कोड यांच्या या कोर्टात सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी जेजेचे डीन तात्याराव लहाने यांच्या विरोधात एक तक्रार केली होती। त्यांचं म्हणणं आहे की तात्याराव लहानेंनी आपल्या पदाचा गैरवापर करत भुजबळांना गरजेपेक्षा जास्त दिवस आणि गरज नसताना ट्रीटमेंटसाठी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ठेवलं। तिथे त्यांची आलिशान बर्दास्त ठेवण्यात आली। अनेक लोकांनी त्यांच्या भेटीगाठी घेतल्या। हे सर्व लहानेंच्या आशीर्वादाने झालं असा त्यांचा आरोप होता। या प्रकरणाची गंभीर दखल घेत लहानेंनाही त्यांची बाजू मांडण्यासाठी वेळ देण्यात आला होता। मात्र लहानेंनी या संपूर्ण प्रकरणात आपलं अंग झटकत माझा याच्याशी काही संबंध नाही अशी भूमिका घेतली होती। मात्र कुठेतरी ही गोष्ट न्यायालयाला पटलेली नाही आणि त्याचमुळे आज न्यायालयानं जो आहे तो लहानेंच्या विरोधात निकाल दिलेला आहे। लहानेंना दोषी ठरवण्यात आलंय आणि कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्याबद्दल हे प्रकरण आता उच्च न्यायालयात वर्ग करण्यात आलंय, कारण की अवमानकारक कारवाई जी आहे ती नेहमी उच्च न्यायालयाकडनं केली जाते। अमे, पण यामुळे तात्याराव लहाने यांच्या अडचणी कशा वाढू शकतील? निश्चितच अडचणी वाढणार आहेत, कारण की आता हायकोर्टात हे प्रकरण गेलेलं आहे। तिथेही लहानेंना आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाईल। मात्र सेशन्स कोर्टाचा जो निर्णय आहे तो कुठल्या निरीक्षणांवर दिला गेलेला आहे या गोष्टी तिथे जास्त लक्ष दिले जातील। अमेय, धन्यवाद या माहितीबद्दल। तर डीन तात्याराव लहाने, जे रुग्णालयाचे डीन तात्याराव लहाने यांना दोषी ठरवण्यात आलेला आहे। छगन भुजबळ यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याबद्दल छगन भुजबळ बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि तात्याराव लहाने यांच्या शिफारशीने त्यांना अधिक दिवस तिथे ऍडमिट करून ठेवण्यात आलेलं होतं। त्यांची प्रकृती ठीक असताना सुद्धा या संदर्भातली याचिका अंजली दमानिया यांनी पीएमएलए कोर्टामध्ये दाखल केलेली होती आणि भुजबळांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याबद्दल डॉक्टर लहाने यांना दोषी ठरवण्यात आलेलं आहे। हे प्रकरण आता उच्च न्यायालयात वर्ग करण्यात येईल। बॉम्बे हॉस्पिटलचं सीसीटीव्ही फुटेजही काही दिवसांपूर्वी समोर आलेलं होतं की बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल असताना छगन भुजबळ यांच्या अनेकांनी भेटीगाठी घेतलेल्या होत्या। त्यांच्या कुटुंबियांसोबतच अन्य काही व्यक्तींचाही यामध्ये समावेश होता। आपल्या छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर छगन भुजबळ यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं, परंतु त्यांची प्रकृती ठीक झालेली असून सुद्धा आणखी काही दिवस आपल्या पदाचा गैरवापर करत तात्याराव लहाने यांनी त्यांना हॉस्पिटलमध्येच राहण्याचा सल्ला दिल्याची शिफारस केलेली होती आणि यामुळे आता तात्याराव लहाने सुद्धा अडचणीत आलेत। अंजली दमानिया यांनी या सगळ्या संदर्भात एक याचिका दाखल केली होती आणि आता सत्र न्यायालयानं या प्रकरणी तात्याराव लहाने यांना दोषी ठरवलेलं आहे। छगन भुजबळ यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याप्रकरणी तात्याराव लहाने यांना दोषी ठरवलं गेलं आणि हे संपूर्ण प्रकरण आता उच्च न्यायालयात वर्ग केलं जाणार आहे। जे रुग्णालयाचे अधिष्ठाता आहेत, डीन आहेत तात्याराव लहाने, डोळ्यांचे डॉक्टर म्हणून त्यांचा विशेष नावलौकिक आहे आणि भुजबळांच्या प्रकरणात ते कायमच वादात राहिल्यात।